नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. लक्षात घ्या MH BEd CET संदर्भात प्रॉपर मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती दिलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये लक्षात घ्या की जनरल नॉलेज जे प्रश्न आहेत तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. काही प्रश्न सराव पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, भारताने राज्यघटनेचा स्वीकार कोणत्या दिवशी केलेला आहे? याच्यामध्ये पहिला आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी. त्याचबरोबर लक्षात घ्या 26 जानेवारी 1950 रोजी, 26 डिसेंबर 1949 रोजी, त्याचबरोबर 26 डिसेंबर 1950 रोजी. तर यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या दिवसापासून लक्षात घ्या भारतीय राज्यघटना अंमलात आणली? 15 ऑगस्ट 1947 रोजी, 26 जानेवारी 1950 रोजी, त्याचबरोबर लक्षात घ्या 26 नोव्हेंबर 1949 रोजी आणि 26 डिसेंबर 1949 रोजी. तर आत्ताच आपण आन्सर पाहिलं, तर याचं अचूक आन्सर आहे 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आणलेली आहे. भारतीय स्वातंत्र्य दिन कोणता? लक्षात घ्या 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1947, 26 नोव्हेंबर 1949, 15 एप्रिल 1947. तर भारताचं स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला आणि त्यानंतर प्रजासत्ताक दिन आहे लक्षात घ्या 26 जानेवारीला साजरा झाला. म्हणून लक्षात घ्या की याचा ऑप्शन आहे, करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक अ. प्रश्न चौथा आहे, घटना समितीचे अध्यक्ष त्यावेळी कोण होते? लक्षात घ्या महत्त्वाचा प्रश्न आहे. पंडित मोतीलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर घटना समितीचे अध्यक्ष लक्षात घ्या पंडित. लक्षात घ्या प्रश्न चौथा जो आहे तर याचा आन्सर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर लक्षात घ्या घटना समितीचे अध्यक्ष त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. प्रश्न पाचवा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात घ्या यांच्यात योग्य विधान निवडा. लक्षात घ्या त्यांच्याबद्दलचं योग्य विधान आहे ते आपल्याला निवडायचं आहे. तर याच्यामध्ये घटना समितीचे अध्यक्ष लक्षात घ्या, त्यानंतर घटना समितीचे सदस्य नव्हते, घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, घटनेच्या कायदा समितीचे अध्यक्ष होते. तर घटना समितीचे अध्यक्ष नव्हते, घटना समितीचे सदस्य. लक्षात घ्या यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे की समितीचे सदस्यसुद्धा नव्हते आणि घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना ही जगातील कोणती राज्यघटना आहे? सर्वात मोठी लिखित, सर्वात लहान लिखित, सर्वात मोठी अलिखित, सर्वाधिक परिवर्तनीय. तर याच्यामध्ये लक्षात घ्या प्रश्न क्रमांक 6चं अचूक आन्सर आहे सर्वात मोठी लिखित भारतीय राज्यघटना आहे. त्यामुळे हा ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न 7वा लक्षात घ्या भारतीय संविधानाचे 2 भाग कोणते आहेत? एक आहे लिखित अलिखित, त्यानंतर लक्षात घ्या परिवर्तनीय परिदृढ, त्याचबरोबर नंतरचा ऑप्शन आहे कायदेशीर किंवा कायदेबाह्य आणि ऑप्शन आहे संघीय व राज्यीय. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर लक्षात घ्या प्रश्न क्रमांक जो 7वा आहे तर याचा अचूक आन्सर आहे परिवर्तनीय व परिदृढ. अशा प्रकारची राज्यघटना भारताची आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. भारतीय राज्यघटनेमध्ये किती कलमे आणि किती परिशिष्टे आहेत? तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे, सगळ्यांना माहिती पाहिजे. तर लक्षात घ्या याच्यामध्ये 395 कलमे, 10 परिशिष्टे, 295 कलमे, 8 परिशिष्टे, 390 कलमे, 10 परिशिष्टे, 295 कलमे, 9 परिशिष्टे. तर याचं अचूक उत्तर आहे की राज्यघटनेमध्ये 395 कलमे आणि 10 परिशिष्टे आहेत. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी लागलेला कालावधी किती होता? महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटना आहे तर तयार करण्यासाठी लागलेला जो कालावधी आहे तर 2 वर्षे 9 महिने 24 दिवस. तर याबरोबर लक्षात घ्या 1 वर्ष 11 महिने 19 दिवस, 2 वर्ष 11 महिने 19 दिवस, त्यानंतर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, त्याचबरोबर 3 वर्षे 10 महिने 21 दिवस. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लक्षात घ्या 2 वर्षे 11 महिने 18 दिवस. तर हा 18 आकडा आहे. तर लक्षात घ्या भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा कालावधी यासाठी
लागलेला होता. याचबरोबर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, भारताने कोणत्या शासन व्यवस्थेचा स्वीकार केला आहे? पहिला आहे केंद्रीय, साम्यवादी, भांडवलवादी आणि सांसदीय. तर लक्षात घ्या अशा प्रकारचे ऑप्शन आहेत. तर याच्यामध्ये लक्षात घ्या करेक्ट ऑप्शन आहे सांसदीय. भारताने सांसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. लक्षात घ्या भारतीय संविधान हे खालीलपैकी कसे आहे? पूर्णतः संघात्मक आहे, पूर्णतः एकात्मक आहे, अंशतः संघात्मक, अंशतः एकात्मक, यापेक्षा वेगळे. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की अंशतः संघात्मक आणि अंशतः एकात्मक. तर अशा प्रकारचं संविधान भारताचं आहे. तर लक्षात घ्या प्रश्न पुढचा आहे नागरिकत्व आणि स्त्रोताधिकार. तर भारतात कोणते नागरिकत्व आहे? लक्षात घ्या एकेरी, दुहेरी किंवा तिहेरी किंवा यापेक्षा वेगळे. तर यामध्ये अचूक आन्सर आहे की एकेरी नागरिकत्व भारतामध्ये आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. याच्यानंतर भारताने सांसदीय शासन व्यवस्थेची पद्धती कोणाकडून घेतली आहे? सांसदीय शासन व्यवस्थेची जी पद्धती आहे ती कोणाकडून घेतली? अमेरिका, इंग्लंड, रशिया किंवा ऑस्ट्रेलिया. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की इंग्लंडकडून लक्षात घ्या भारताने सांसदीय शासन व्यवस्थेची पद्धती घेतलेली आहे आणि त्याच्यावरूनच लक्षात घ्या शासन व्यवस्था त्या सांसदीय पद्धतीवर तयार करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 14 भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार कोणाकडून केलेला आहे? तर लक्षात घ्या संघराज्य पद्धतीचा जो स्वीकार आहे तर लक्षात घ्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका आणि आयर्लंड. तर याचं अचूक उत्तर आहे भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार लक्षात घ्या अमेरिका या देशाकडून गेलेला आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क अमेरिका. त्यानंतर नीतिदर्शक मार्गदर्शक जी तत्त्वे आहेत तर त्यांची प्रेरणा भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? नीतिदर्शक मार्गदर्शक तत्त्वांची प्रेरणा थायलंड, इंग्लंड, त्याचबरोबर अमेरिका किंवा आयर्लंड. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड आयर्लंड या ठिकाणाहून भारताने मार्गदर्शक तत्त्वांची प्रेरणा या देशाकडून घेतलेली आहे. राष्ट्रीय न्यायिक निवृत्ती आयोगास लक्षात घ्या कोणी असंविधानिक घोषित केले आहे? राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग जे आहे तर यांना कोणी असंविधानिक घोषित केलेले आहे? प्रश्न क्रमांक जो 16वा आहे तर याचं अचूक उत्तर आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय दोघांनी भारताच्या राष्ट्रपतीने. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती जे आयोग होतं तर याला असंविधानिक घोषित केलेलं आहे. मूळ राज्यघटनेमध्ये किती मूलभूत अधिकार आहेत? तर लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मूळ राज्यघटनेमध्ये 6, 7, 5 आणि 4. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मूलभूत अधिकार एकूण 7 आहेत. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब 7. 18वा प्रश्न सध्या मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे? सध्या महत्त्वाचं घ्या मूळ एकूण 7 आहेत आणि सध्या मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे? तर लक्षात घ्या 6, 7, 5 आणि 4. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 6. तर सध्या मूलभूत अधिकारांची संख्या 6 आहे. यानंतर पुढचा प्रश्न 44व्या घटना दुरुस्तीनुसार कोणता मूलभूत अधिकार रद्द केलेला आहे? शिक्षणाचा, संपत्तीचा, धार्मिक स्वातंत्र्याचा, वृत्तपत्र स्वातंत्र्याचा. लक्षात घ्या 44वी जी घटना दुरुस्ती झाली तर याच्यामध्ये संपत्तीचा जो अधिकार आहे तो यामध्ये रद्द करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 20वा प्रश्न आहे खालीलपैकी कशाचा समावेश मूलभूत अधिकारात होत नाही? धार्मिक स्वातंत्र्य, न्यायालयीन संरक्षण, समानता, प्रदूषण मुक्त पर्यावरण. तर 20वा जो प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की प्रदूषण मुक्त पर्यावरण याचा समावेश ऑप्शन क्रमांक डी मूलभूत अधिकारात होत नाही. प्रश्न क्रमांक 21वा भारतीय राज्यघटनेत समवर्ती सूचीची जी कल्पना आहे ती कोणाकडून घेण्यात आली? समवर्ती सूचीची जी कल्पना आहे ती अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि रशिया. तर अशा प्रकारचे देश आहेत. यातील कोणाकडून ही जी समवर्ती सूचीची जी कल्पना आहे तर ती ऑप्शन क्रमांक ब ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेण्यात आलेली आहे.
भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, तरी 26 जानेवारी 1950 पर्यंत त्याला वसाहतींचे राज्य का म्हटले जात होते? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण 26 जानेवारी 1950 पर्यंत त्याला वसाहतीचे राज्य का म्हटले जात होते? ब्रिटिशांनी भारतावरील अधिकार पूर्णपणे मोडला नव्हता. स्वतंत्र भारताची राज्यघटना अस्तित्वात नव्हती. भारताने राष्ट्रसंघाचे सदस्यत्व लक्षात घ्या स्वीकारले नव्हते. हा जो 23वा प्रश्न आहे महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. त्याचा अचूक आन्सर आहे तर येथे ब, भारताची स्वतंत्र राज्यघटना अस्तित्वात नसल्यामुळे भारताला वसाहतींचे राज्य म्हटलं जात होतं. तर हा महत्त्वाचा ऑप्शन करेक्ट आहे. 24वा प्रश्न, भारतीय संविधानानुसार खालीपैकी कोणता मूलभूत हक्क नाही? शोषणाविरुद्धचा हक्क, ममतेचा हक्क, मालमत्तेचा हक्क, भाषण स्वातंत्र्याचा हक्क. लक्षात घ्या प्रश्न क्रमांक 24 आहे. तर याचा जो मूलभूत हक्क आहे तो आपण मागाशीच पाहिला होता की याच्यामध्ये मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क मानला जात नाही. प्रश्न क्रमांक 25, 42व्या घटनादुरुस्तीचे उद्देशपत्रिकेत कोणत्या शब्दांचा समावेश करण्यात आला? समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता, वरीलपैकी सर्व. तर लक्षात घ्या प्रश्न 25वा आहे तर याचा अचूक आन्सर आहे वरील सर्व. तर 42वी घटना दुरुस्ती झाली तर त्याच्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता तर या सर्व मूल्यांचा समावेश करण्यात आल्यामुळे ऑप्शन क्रमांक ड हा पर्याय बरोबर आहे. भारतात अंतिम सत्ता कोणाच्या हाती आहे? जनता, राष्ट्रपती, लोकप्रतिनिधी, पंतप्रधान. ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक 26 जो आहे तर याचा अचूक आन्सर आहे जनता. भारतात अंतिम सत्ता जनतेच्याच हातामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक अ हे बरोबर आहे. 27वा प्रश्न, भारतात प्रजासत्ताक राज्य पद्धती आहे कारण राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत चालतो. लक्षात घ्या अंतिम सत्ता जनतेच्या हाती आहे. तर लक्षात घ्या यामध्ये लक्षात घ्या जनते राज्यकारभार आहे तो जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत चालतो. अंतिम सत्ता जनतेच्या हाती आहे. ऑप्शन क्रमांक अ हे सर्व दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. त्याचबरोबर लक्षात घ्या फक्त 1 आणि 3 लक्षात घ्या याच्यामध्ये हे दोनच ऑप्शन बरोबर आहेत. प्रश्न पुढचा 30वी ही राज्यघटना सर्वात मोठी घटना दुरुस्ती होय. लक्षात घ्या राज्यघटनेतील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती? 42वी, 44वी, 82वी, 35वी. तर लक्षात घ्या याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे 30वा. तर याच्यामध्ये 42वी जी घटना दुरुस्ती झाली तर ही सर्वात मोठी घटना दुरुस्ती झालेली होती. त्याच्यानंतर जो प्रश्न आहे मूलभूत अधिकारांशी संबंधित कलमे कोणती? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. मूलभूत अधिकार जे आहेत तर यांच्याशी संबंधित कलम 36 ते 51, 12 ते 35, 8 ते 12, 79 ते 122. तर याचं अचूक आन्सर आहे 12 ते 35. जर ही कलमे पाहायला गेलो तर ही मूलभूत अधिकारांशी संबंधित कलमे आहेत. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या घटना दुरुस्तीनंतर नुसार पंचायतींना संविधानिक दर्जा देण्यात आला? तर यामध्ये 73व्या, 74व्या, 25व्या, 36व्या. तर लक्षात घ्या 32वा जो प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे की 73वी जी घटना दुरुस्ती झाली तर याच्यानुसार पंचायतींना संविधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. संसदेने राखीव जागा ठेवल्यामुळे नागरिकांच्या समानता या मूलभूत अधिकाराचा भंग होतो. समानता या मूलभूत अधिकाराचा भंग होत नाही. स्वातंत्र्याचा अधिकार भंग होतो किंवा यापेक्षा वेगळे. हा जो प्रश्न आहे याचं अचूक उत्तर आहे लक्षात घ्या संसदेने लक्षात घ्या कोणत्या घटना दुरुस्ती तर याच्यामध्ये संसदेने राखीव जागा ठेवल्यामुळे नागरिक जे आहेत लक्षात घ्या राखीव जागा ज्या ठेवलेल्या आहेत तर लक्षात घ्या संस्थेने ज्या राखीव जागा ठेवलेल्या आहेत मागासलेल्या जाती जमातींसाठी तर याच्यामुळे लक्षात घ्या काय होतोय ते प्रश्न जो आहे तर याचं जे अचूक उत्तर आहे की समानता या मूलभूत अधिकाराचा भंग होत नाही. ऑप्शन क्रमांक ब करेक्ट आहे. तर पुढचा प्रश्न आहे लक्षात घ्या याचा समावेश स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये होत नाही. ऑप्शन क्रमांक 1 धार्मिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार, शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार,
अतिरेकी संघटना स्थापन करण्याचा अधिकार आणि वरील सर्व. तर प्रश्न 34वा जो आहे तर याचं ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व. तर लक्षात घ्या यापैकी कोणत्याच अधिकार जे ऑप्शन आहे तर यांचा स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये समावेश होत नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक डी बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते कोणता अधिकार राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय होय? महत्त्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणता अधिकार घटनेचा आत्मा, राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय मानलं जातं? घटनात्मक उपायांचा अधिकार, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, समतेचा अधिकार. तर प्रश्न क्रमांक पुढचा जो आहे तर याचा अचूक आन्सर आहे. तर लक्षात घ्या 37वा जो प्रश्न आहे तर याचा अचूक आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ. घटनात्मक उपायांचा अधिकार हा राज्यघटनेचा आत्मा व हृदय मानलं जातं. एखाद्या व्यक्तीला न्यायालयामध्ये हजर करण्याचा आदेश म्हणजेच परमादेश, बंदी प्रत्यक्षीकरण, अधिकार प्रच्छा, उत्प्रेक्षण. तर याला जो ऑप्शन आहे तो ऑप्शन क्रमांक ब, बंदी प्रत्यक्षीकरण असे म्हणतात. ज्या आदेशाद्वारे न्यायालय कर्तव्य बजावण्याची आज्ञा देते त्याला परमादेश असे म्हणतात, बंदी प्रत्यक्षीकरण असे म्हणतात, अधिकार प्रच्छा असे म्हणतात, उत्प्रेक्षण असे म्हणतात. लक्षात घ्या हजर करण्यास ज्या आदेशाद्वारे न्यायालय कर्तव्य बजावण्याची कर्तव्य पालनाची आज्ञा देते ज्याला ऑप्शन क्रमांक जो करेक्ट ऑप्शन आहे त्याला परमादेश असं म्हटलं जातं. अधिकार प्रच्छा म्हणजे काय? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. एक लक्षात घ्या अधिकार प्रच्छा म्हणजे कर्तव्य पालनाची आज्ञा, त्यानंतर खटला हस्तांतरित करणे, कोणत्याही अधिकाराने पद ग्रहण केलेले असणे असे विचारणे, कनिष्ठ न्यायालयाचा जो खटला आहे तो वरिष्ठ न्यायालयाकडे नेणे. तर 40वा प्रश्न आहे अधिकार प्रच्छा. तर याचं ऑप्शन आहे कोणत्या अधिकाराने पद ग्रहण केले असे विचारणे याला अधिकार प्रच्छा असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा झाला? मूळ राज्यघटनेत, 42व्या घटनादुरुस्तीनुसार, 44व्या घटनादुरुस्तीनुसार, 54व्या घटनादुरुस्तीनुसार. प्रश्न क्रमांक 42 जो आहे याचं अचूक आन्सर आहे लक्षात घ्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार. याचा ऑप्शन क्रमांक ब, 42व्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची संख्या किती? 9, 6, 10, 13. नागरिकांची जी मूलभूत कर्तव्य आहेत तर यांची जी संख्या आहे ती ऑप्शन क्रमांक 10, ऑप्शन क्रमांक क, मूलभूत कर्तव्ये 10 आहेत. राज्यनीतीची मार्गदर्शक तत्त्वे सरकारवर बंधनकारक आहेत, केंद्र सरकारवर बंधनकारक आहेत, राज्य सरकारवर बंधनकारक आहेत, सरकारवर बंधनकारक नाही. तर लक्षात घ्या हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे याचं ऑप्शन क्रमांक ड, सरकारवर बंधनकारक नाही. राज्यनीतीची मार्गदर्शक तत्त्वे सरकारवर, लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ड, सरकारवर बंधनकारक नाहीत. तर अशा प्रकारे जनरल नॉलेजवरती आजचा आपण प्रश्न सराव पाहिला. तर ही महत्त्वाची व्हिडिओ सर्व जे कॅन्डिडेट आहेत यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. राज्यघटनेवर आधारित काही प्रश्न आपण पाहिले. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. BEd CET संदर्भात प्रॉपर मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती दिलं जातं. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.